हरिनामाच्या घोषामध्ये कल्याण तालुक्यातील वेगवेगळ्या गावांमधून जवळपास 5 खाजगी बस ह्या पंढरपूरच्या दिशेने रवाना झाल्या। बसमध्ये विशेष म्हणजे हरिनामाचा गजर सुरू असताना काळाने घाला घातला आणि त्यामधील त्या एका बसमधील 3 जणांचा मृत्यू झालेला आहे। प्रत्यक्षदर्शी आपल्यासोबत आहेत दयानंद भोईर। नेमकं काय घटना झाली आपण त्यांच्याकडून जाणून घेणार आहोत। काय सांगाल, हरिनामाचा घोष जयघोष सुरू होता आणि त्या दरम्यान चालू होता का रामकृष्ण हरी आणि विठ्ठल विठ्ठल करीत आम्ही जय घोष करू आणि विठ्ठलाचं नाम घेत घेत निघालो आणि चालू बस असले म्हणजे चालूमध्ये आम्ही आमचं जोरदार आवाज या चालू होतं आणि आम्ही कोणाच्या इकडे लक्ष नाही देतात, घोष आमचं चालू होता। त्याची मला काय अचानक घटना अशी झाली का आम्हाला मी काही समजलं नाही का ड्रायव्हरनी काय केलं काय नाही। तर एवढे मला काय आहे तो परत माहीत नाही पडलं, गाडी डायरेक्ट खाली गेली। तुमच्या समोर कोण कोण त्या अपघातामध्ये त्यांचं निधन झालंय, त्यावेळेस तुमचं काय शेवटचं बोलणं झालंय का? त्यावेळेला कोणतंच बोलणं झालं नाही। तर आम्ही हरिनामातच गजरून गेलतो का विठ्ठल विठ्ठल जय रामकृष्ण हरी बोलत बोलत आम्ही चालू याच्यामध्येच ते अपघात झालेले आहेत। असा नाही का बाबा आपण चालले आणि 2 माणसांचे बोलणं झाले काहीतरी, काहीच नाही। अपघात झाल्याच्या नंतर काय परिस्थिती होती, काय अनुभवलं तुम्ही तिथे? तिथे एकच का अनुभव होता का ट्रॅक्टर समोर आला आणि ड्रायव्हरचा हे तोल गेल्यामुळे ड्रायव्हरनी डायरेक्ट धक्का दिली आणि त्याची मला गाडी घसरली। तर काय परिस्थिती निर्माण झाली त्यावेळी सगळी? त्यावेळी निर्माण एकच पांडुरंगाच्या कृपेने का गाडी घसरून जास्ती ना घसरून थोड्या वेळाने घसरून गाडी परून माणसं काढायला मिळाली, दुसरा काहीच नाही असं या झालं। तुम्ही तिथे काय मदत केली, किती लोक त्या ठिकाणी मयत झाली? आम्ही जास्तीत जास्त 40 लोक आम्ही बाहेर काढली आणि त्यांना काढून दुसरी 3 माणसं होती त्यांना काढायलाच नाही गवला मला, म्हणजे निघतच नव्हती त्याच्यात, अशी घटना होती ती। कोण कोण होती, कुठल्या गावातली होती, काय माहिती मिळाली? एक नाडेलीची होती आणि नेवालीचे एक मामा होते, नारेलीचा एक मामा होता। नाव काय त्यांची, काय नावं कळाली? नाव गुरुनाथ पाटील होता एक आणि नेवालीच्या मामाचं नाव नाही माहिती आणि एक आमची आत्या होती इथली गावातली ती एक हौसाबाई पाटील। एकूण प्रवासी किती होते आणि कुठून निघाला होता तुम्ही? विशेष केसरमधल्याच निघाले होते, आमच्या इथूनच 11 वाजता निघालेलो रात्रीच्या। आता रात्रीचा प्रवास होता आणि व्यवस्थित सावकाश जायचं होतं, त्याचे मला काही येत नव्हतं का बाबा आपण जोरा यात जाऊ अशी। किती वाजता झाली ही घटना सगळी त्या याच्यावरती, मुंबई एक्सप्रेस हायवेवर? घटना कम से कम 1च्या दरम्यान आरामशीर झाली, 1 ते पावणे 1 असं। तर अशा पद्धतीने पांडुरंगांचं, विठ्ठलाचं आणि रामकृष्ण हरी असा जयघोष ह्या बसमध्ये सुरू होता। भाविकांना कुठली कल्पनाही नव्हती, मात्र अचानक काळाने घाला घातला आणि ही बस आणि ट्रॅक्टर यांचा अपघात झाला। बसमधील 3घांचा मृत्यू झाल्याने कल्याण तालुक्यातील गावांवर शोककळा पसरले आहे। सुरेश काटे, एबीपी माझा, कल्याण ग्रामीण। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।